नमो नमः. आज आपण एक छान कथा पाहणार आहोत. या कथेमध्ये साप आणि बगळा यांची ही कथा आहे. असेच छान कथा ऐकण्यासाठी आणि सुभाषित ऐकण्यासाठी संस्कृत अमृतभाषा या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. एकस्मिन् न्युग्रतपादपे बकाः निवसन्ति. एका न्युग्रतपादपे म्हणजे वडाच्या झाडावर वडाच्या झाडापाशी बगळे राहत होते. तत्र एकः सर्पः तिष्ठति. तिथेच एक साप होता. सह च तेषां बाल अपत्यानि खादति. तो साप त्या बगळ्यांचे छोटे छोटे पिल्ल खात होता. बकाः बहुविलापं कुर्वन्ति. आणि ते पाहून बगळे फार बहुविलापं त्यांना फार दुःख होत होतं. तेषां विलापं श्रुत्वा कः अपि बकः सर्पस्य विनाशस्य उपायं कथयति. त्यांचा हा विलाप ऐकून कोणी बगळ्यांनी असं ठरवलं की या सर्पस्य विनाशस्य या सापाचा विनाश करायचे ठरवले. सरोवरे प्रतिदिनं राजकुमार आगच्छति. सरोवरात तिथेच जवळ असलेल्या एका सरोवरात दररोज राजकुमार स्नानासाठी येत असे. सह स्ववस्त्राणि आभूषणानि च अवतार्य एकस्यां शिलायां स्थापयति. तो त्याचे स्वतःचे वस्त्र आणि आभूषण काढून एका दगडावर, शिलायां म्हणजे दगडावर ठेवत असे. त्वं तस्य हारं गृहीत्वा सर्पस्य कोटरे क्षिप. आणि त्याने त्या राजकुमाराचा हार घेऊन सापाच्या डोलीत नेऊन ठेवला. ततः अनुष्ठिते राज्ञः सैनिकाः तत्र एव वृक्षस्य समीपम आगच्छति. तेव्हा राजाने आज्ञा केल्यानंतर सैनिक त्या झाडाच्या जवळ आले. सैनिकाः कोटरे कृष्णसर्पं दृष्ट्वा सर्पस्य वधं कुर्वन्ति. आणि सैनिकांनी त्या झाडाच्या डोलीमध्ये तो साप पाहून त्याचा वध केला. तदनंतरम हारम गृहीत्वा ते राजगृहं गच्छति. त्यानंतर त्यांनी हार घेतला आणि तो राजगृहामध्ये परतले सैनिक. एवं दुष्टसर्पस्य वधः भवति. अशा प्रकारे दुष्ट सापाचा वध झाला. दुष्टसर्पं मृतं दृष्ट्वा बकाः निश्चिंताः भवन्ति. दुष्ट सापाचा मृत्यू झालेला पाहून सगळे बगळे अगदी निश्चिंत झाले. अशा प्रकारे या बगळ्यांनी मिळून एक शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ युक्ती योजली आणि युक्तीमुळे त्या दुष्ट सापाचा नाश केला. म्हणजेच परिस्थिती जेव्हा येईल तेव्हा आपण युक्ती जर वापरली तर आपण देखील त्या आलेल्या संकटावर मात करू शकतो. हेच या कथेचे तात्पर्य आहे. अशा प्रकारे बगळा आणि सापाची ही या गोष्टीतून आपण युक्तीद्वारे युक्ती श्रेष्ठ आहे हे शिकलो आहोत. धन्यवाद.